नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि नवीन ब्लॉगची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट गगनबावड्यातनं. आम्ही आलो होतो, मागे दिसते का, स्टोनार्क रिसॉर्टला, जे की आहे गगनबावड्याचं इथं शासकीय निवासस्थान आहे. त्याच्या करेक्ट समोर इथं मागे दिसते ना, हे शासकीय निवासस्थान. ह्याच रोडनं थोड्या अंतरावर आला असा की स्टोनार्क रिसॉर्ट दिसतं. आता पहिल्यांदाच आलो आहे मी आमची मिसेस किशोरी, 2 मुलं, आम्ही सगळीजण आलो आहे. फॅमिली रिसॉर्ट आहे. तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर सगळ्या सुविधा कशा आहेत, काय आहेत त्या नक्की दाखवतो आणि तुम्ही नक्की इथं या. इथली सुविधा खूप चांगली आहे. हे माझ्या मित्रांनी मागं मला सांगितलं होतं आणि त्यासाठीच आम्ही इथं आलो आहे. आता मी तुम्हाला इथलं सगळ्या आतला अनुभव सांगतो. आतमध्ये गेल्यानंतर काय काय कशा पद्धतीनं आहे, रूम्स कशा आहेत, त्या सगळ्या तुम्हाला सांगतो. जेवण क्वालिटी कशी असते. उद्या आम्ही ॲक्च्युली थांबणार आहे इथं. थांबून उद्या आपल्याला काय काय असणार आहे, काय नाही, ते सगळं तुम्हाला सांगतो. स्टे ट्यून. तर आतमध्ये आल्या आपली गाडी पार्किंग करून घेतली इथं रिसेप्शन आहे. आतमध्ये जाऊन आतमध्ये सगळं प्रोव्हाइड करून घ्यायचं. आपलं आधार कार्ड वगैरे जे काय असेल ते आपण इथं द्यायचं. दिल्यानंतर इथं आमची पोरं बघा कशी खेळाल्यात. आल्या आमची पोरं डायरेक्ट गेली ते खेळायलाच, विषयच नाही. आणि असा त्यांचा ॲम्बियन्स आहे पूर्ण छानपैकी. ओजस्वी, सक्षम इथं खेळायलात बघा कसे, हो का खेळायलात. असं आतमध्ये गेल्यानंतर की नाही, पहिला गेल्या बघा अशी झाडं दिसलीत बघा आम्हाला उंच. याच्यावरनं आता जायचं, उद्या सकाळी जातो. आणि असे कॉटेजेस आहेत इथं. स्टोनार्कचा अर्थच दगडापासून, म्हणजे तिथे जाताना पण त्यांनी दगडं बसवलेत पूर्ण. आणि अशा पद्धतीनं तिथं 26 नंबर, 25 नंबर, 20 नंबर असे वेगवेगळ्या टाईपची छोटी रूम्स तयार केलेले आहेत. काही ठिकाणी पूल अवेलेबल आहे. आता हे नॉन पूलचं आहे. इकडं पुढं गेला आता तुम्हाला हे दाखवतो, ज्यामध्ये तुम्हाला अशी रूम आहे आणि इथं पूल आहे. ह्याच्या पुढं पण आहेत, त्या पुढच्या पण तुम्हाला सगळ्या दाखवतो थांबा. तर स्टोनार्क रिसॉर्टमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा अशा रूम सापडतात आपल्याला, ज्या अशा रूम आहेत रेग्युलर रूमसाठी असतात. ह्याचं चार्जेस एक सर्वसाधारण 1500 ते 2000च्या आसपास असतं. आणि सिजनेबल रेट वेगवेगळे असतात इथं. सीझन जर असेल तर त्याचा रेट जास्त असतो. आणि अशा पद्धतीनं मस्त किंग साईज बेड असतो, छान 2 खुर्च्या, टी व्ही, AC, पंखा वगैरे असतोच. आणि छान आहे, ॲम्बियन्स वगैरे उत्तम आहे. ते समोर दिसतं तिथं बाथरूमची सोय आहे. आता तुम्हाला नेक्स्ट जे आहेत रूम्स त्याही तुम्हाला इथं दाखवतो. असा इथला व्ह्यू आहे सगळा, पूर्णपणे असं निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे स्टोनार्क रिसॉर्ट आहे. जाताना असं रोडच तिने स्टोननी तयार केलेला आहे बघा कशा पद्धतीनं. आता हे एक बघायला जाऊया आपण, हे कसं आहे ते बघून घेऊया. अशी झाडं वगैरे लावली आहेत तिथं सगळी. पेरूची झाडं आहेत, वडाची झाडं आहेत, त्या साईडला चाफ्याचं झाड आहे. अशी वेगवेगळी झाडं लावलेली आहेत छानपैकी. आणि आवाज बघा कसं किलबिलाट, पक्ष्यांचा किलबिलाट, जास्वंदाची फुलं लागली तिथं छानपैकी. आणि हा व्ह्यू बघा कसा आहे, हे बघा मस्त आहे ना. आतमध्ये दाखवतो तुम्हाला. वाव. तर आतमध्ये गेल्यानंतर असा बेड, मस्त असा मिरर, छान स्पेस पण भरपूर आहे. वुडन बेड आहे आणि एक चांगली थीम केलेली आहे बेस्टपैकी. टाईपचं आणखी एक्स्ट्रा हवा आहे, म्हणजे आता हे जे दाखवलं त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा खालच्या साईडला यांनी फॉरेस्टचा एरिया आहे, त्याला फॉरेस्ट कॉटेज म्हणून नाव दिलेलं आहे. ॲक्च्युली स्टोनार्क रिसॉर्टवाल्यांचंच आहे ते सगळं. आणि आपल्याला तिथं जरा मोठे आहेत,
त्याही तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीनं आहेत, काय आहेत ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे तुमची फॅमिली मोठी असेल, तुम्हाला जरा आईस्पेस जरा हवा असेल तर तुम्ही ते घेऊ शकताय. हे असे दिसतात नाही, हे सगळे बांधलेले, हे सगळे त्यांनी भाडे तत्वावर देतात. पर नाईट जे असेल भाडं ते तुम्हाला सांगतो शेवटला व्हिडिओच्या काय काय आहे ते. पहिलं तुम्ही टूर करून घ्या कशा पद्धतीचं रूम्स आहेत इथं. इथला पण ॲम्बियन्स उत्तम आणि उत्कृष्ट आहे. विषय नॉट असा ॲम्बियन्स आहे इथं. एकदम निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला निवांत वेळ जर घालवायचा असेल तर इथं तुम्हाला 100% यायला लागते. हे बघा आतमध्ये गेल्यानंतर बघा स्वतंत्र आहे, सगळं स्वतंत्र, विषयच नाही. तर त्या रूम्स दाखवतो तुम्हाला. आतमध्ये गेल्यानंतर असा सुंदर असा बेड, एक नंबर, पूर्ण वुडनमध्ये केलेलं फर्निचर. ॲम्बियन्स पूर्ण चांगला आहे. आणि असं बाहेरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं पूर्ण ग्लासच्या ह्याच्यात हा व्ह्यू भेटून जातो. पूर्ण विंडो आहे, पूर्ण ओपन होते. बाहेर बसण्यासाठी पण एक टेबल ठेवलेला आहे, 2 खुर्च्या. तुम्ही निवांत वेळ इथं स्पेंड करू शकताय. उन्हाळ्यात AC वगैरे आहेच इथं. ॲक्च्युली गरज नाही तशी, वातावरणच इतकं एवढं थंड आहे इथं, त्यामुळे एवढा काही विषयच नाही. छान उत्कृष्ट आहे. आता नेक्स्ट दाखवतो तुम्हाला. तर बाथरूम बघा, बाथरूमची फॅसिलिटी कशी आहे बघा. आतमध्ये असं कमोड आहे, पूर्ण आतमध्ये पूर्ण क्लीन आहे सगळं. शॉवर घेऊ शकता इथं तुम्ही, तर AC नाही. आणि अशा पद्धतीनं एक चांगली डिझाईन केलेली आहे इथं. हे बाथरूम आहे असं. हा एक विल्ला आणि हा एक विल्ला बुक करायचा. या विल्ल्यामध्ये मागं स्विमिंग टँक आहे. म्हणजे अखंड फॅमिली तर तुम्ही एक 2 फॅमिली तरी निवांत राहू शकताय. अशा पद्धतीनं ही सिस्टीम बनवलेली आहे. आतमध्ये तुम्हाला रूम दाखवतो. रूम कशी आहे बघा, सेमच आहे वुडनमध्ये. क्वालिटी चांगली आहे. वातावरण खरं एक नंबर आहे इथलं. स्वच्छता पूर्ण मेंटेन आहे. TV वगैरे आहे इथं. हे सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि इथं पूल आहे बघा, हा पूल आहे. म्हणजे 2 जर फॅमिली मोठे आला तर असा मस्तपैकी मोठा पूल त्यांनी दिलेला आहे, स्विमिंग पूल. मस्त त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकताय छानपैकी. सगळ्यात प्रीमियम कॉटेज म्हणून आहे, ते पण दाखवतो तुम्हाला बघा. हे लय भारी वाटलं मला. सगळ्यात टॉपचा विषय आहे, सगळ्यात विषय टॉप. हे बघा आतमध्ये गेल्यानंतर स्विमिंग टँक पण दिलेला आहे तिने. असं मस्त ॲम्बियन्स आहे. सोफा दिलेला आहे पूर्ण. वर एक सेपरेट बेडरूम दिलं आहे, काय वर बेडरूम दिलेले आहे. इथं पण तुम्ही निवांत आराम करू शकताय ह्या साईडला. आणि हा एक सेपरेट रूम दिलेला आहे फॅमिलीसाठी. हा असा ॲम्बियन्स आहे छानपैकी. त्यानंतर हे त्याचं बाथरूम. बाथरूम तर टॉपच आहे, विशेष नाही. हे बाथरूम दिलेलं आहे. स्वच्छता सगळीकडे मेंटेन आहे, वेल मेंटेन आहे सगळी. आतमध्ये अशा आहे. वर तुम्हाला जाऊन दाखवतो वरचं काय परिस्थिती आहे. असं वर गेल्यानंतर तुम्हाला हा एक ॲम्बियन्स मिळतो.
छान छोटं तेवढंच आहे बघा, मस्तच आहे. ह्या रूमला ना बाहेर असं मस्त पूल दिलेला आहे आणि भरपूर असा एरिया दिलेला आहे बसण्यासाठी. पूर्ण स्पेस एकदम रिकाम आहे. आणि इथं बाहेरच्या साईडला तुम्हाला लागलीच नदी दिसते. नदीचं पाणी अडवलं इथं. रिव्हर साईडलाच आपल्याला हा विला मिळून जातो. बेस्टपैकी क्वालिटी विला आहे आणि असं पूल आहे. या असं कवा तरी या, निवांत टाईम स्पेंड करा, मस्त राहा असं जंगलात वातावरणात, छान वाटतं. ह्यो बघा ह्यो, हे इकडे लवकर, तिकडे नको जाऊस. हे बघा स्विमिंग पूल आले नुसतं पुलावर तिकडेच चाललाय बघा. काय जरा पण का नाही, चल चल तिथं नको काय करूस. आणि अशा पद्धतीनं आम्हाला हे सगळं मिळालेलं आहे. इथं बघा ही ओजस्वी, हे हाय कर की असं असं. तू रे कसं करणार? हां तू कर की. हाय कसा आहे रिसॉर्ट, कसा आहे रे? छान आहे. इकडे सांग की, इथं सांग की. इथं छान आहे. हे अशा पद्धतीनं आम्हाला रूम आहे. आता ह्या दोघांना खेळायला चाललो आहे तिकडं घेऊन, ती खेळू देत जरा. असं लहान मुलांना खेळायची इथं व्यवस्था आहे. 2 लहान मुलं, त्यात ही बारकी पण आहे बघा आमची कशी. ही पण आता तिथे हे करल्या बघा. हा बघ हा बघ, हे लय आगाव आहे हो. हे पोरगा आमचं लय आगाव आहे. तू काय करलाय? चल चल तिकडं, सरळ वर चल. हां तसं मस्त आहे. तर क्रिकेट खेळायला पण जागा आहे, क्रिकेट वगैरे खेळू शकता मस्तपैकी. छान असं वातावरण आहे, उत्कृष्ट. आता तिथे एकदा क्रिकेट बघितल्यानंतर मग आम्हाला पण असं वाटलं की आपण पण जरा थोडी बॅटिंग करावी. मग तिथल्याच पोरग्याला काय सांगितलं, बाबा दे जरा बॅट, लई दिवस झालं क्रिकेट खेळून, क्रिकेट काय खेळलो नव्हतो. मग त्याला म्हटलं एक दे 4 बॉल टाक म्हटलं. आणि मस्तपैकी तो असं 4 बॉल टाकत होता, मी आपलं मारत होतो. छान वाटलं, क्रिकेट वगैरे खेळायला पण छान वाटलं. आणि तिथला ॲम्बियन्सच एवढा भारी आहे की त्याच्यामुळं मन अगदी भरून आलं. म्हणजे एवढं भारी वाटलं ना मला की असं निवांत वातावरण आपल्याला मिळालं तिथं. फॅमिलीसोबत गेल्यावर असं टाईम स्पेंड वगैरे करता आलं, त्यामुळे विषय नाही. त्यामुळे तुम्ही की नाही तिथं 100% एकदा जावा, फॅमिलीला घेऊन जावा, मित्रमंडळी जावा, मस्त आणि एक नंबर अनुभव आहे तो. हे बघा, हे बघा कशी खेळाल्यात. आता फॅमिली घेऊन गेलो म्हटल्यानंतर मग किशोरीनं पण काय म्हटली, मी पण लई दिवस झालं क्रिकेट खेळलो नाही, काही नाही. मी म्हटलं घे बॅट, मी टाकतो बॉल तुला म्हटलं. मग ती घेतली बॅट, एक 2-4 बॉल टाकलो. खेळत होती तसंच, पण हरकत नाही, निदान त्या निमित्तानं बॅट तरी हातात धरली आणि खेळली तरी. छान वाटलं. असं कधीतरी नवरा बायको क्रिकेटचा अनुभव घेतला की भारी वाटतो हो. तर संध्याकाळची वेळ झाल्या आणि आता जेवायला चाललो आहे आम्ही. जेवण बघूया आता कसं आहे काय आहे. जेवणाचं गणित का नाही सांगितले त्यांना, चिकन मस्तपैकी करायला. पहिलं चिकन वगैरे कसं आहे ते बघतो आणि तुम्हाला सांगतो. तर संध्याकाळी झाल्यानंतर का नाही असं मस्त जेवणाचा आस्वाद घ्यायचा असतो आपण इथं. आता आल्यानंतर इथं बघा, जेवण वगैरे आता येईल ते दाखवतो तुम्हाला. असा नाईटचा विजन आहे मस्तपैकी. नाईटला हे रिसॉर्ट अशा पद्धतीनं नसतं. इथं का नाही आपल्याला जेवण वगैरे पाहिलं असेल तर इथे यायचं, नसेल तर आपल्याला डायरेक्ट का नाही रूममध्ये पण मिळतं, काय विषय नाही. पण आम्ही काय रूममध्ये घेतलं नाही, डायरेक्ट इथं आलो आहे. इथं आपली गाडी लागल्या मस्तपैकी. इथं आतमध्ये जायचं, जेवण वगैरे करायचं आता मस्त येतेच. तर बघा भारी आहे की नाही. विशेष म्हणजे स्टोनमध्ये यावी.
स्टोन नाही आहे. हां ह्याच्यात आहे. ते आम्हाला वाटलं स्टोनमध्ये आहे, पण भारी आहे, मस्त आहे. हे असं रिसेप्शन आहे. इकडे जायला त्यांच्या रिसेप्शनवाल्यांना चेक इन साधारणतः सकाळी 1 वाजता, आऊट 11 वाजता. हे असं गणित आहे. आता तिथे जेवण आले, जेवण दाखवत थांबा तुम्हाला 1 मिनिट. जेवण बघा कसं आले खतरनाक पद्धतीनं. हा बघा मस्त अळणी सूप, हा भाकऱ्या, हा तांबडा रस्सा, हा पांढरा रस्सा आणि हे चिकन फ्राय मस्तपैकी. तर येथेचे दणका द्यायचा मस्तपैकी. तुम्हाला सांगतो जेवण कसं आहे आणि काय आहे ते. तर अशा पद्धतीनं आमचं जेवण आले मस्तपैकी. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, आळणी स्टॉक आहे. यातला आळणी स्टॉक आता आम्ही घेतोय. हे बघा आळणी, त्या आळणीमधले काही पीस, चिकन फ्राय, कांदा लिंबू, भाकरी. पांढरा रस्सा क्वालिटी आहे, 1 नंबर आहे. अप्रतिम आहे, अप्रतिम, विषय नाही. भाकरीबरोबर मस्त असं चिकनचा आस्वाद आणि सोबत असा चिकनचा रस्सा. हा क्वालिटी आहे. हे अप्रतिम आहे, अप्रतिम म्हणजे अप्रतिम, विषय नाही. सगळं झाल्यानंतर थोडासा कांदा घ्यायचा, येथेचे दणका द्यायचा. तर हा जो स्टॉक दिसतोय तो आपल्याकडचा साईडचा वेगळा असतो. आपल्याकडं थोडं हळद वगैरे घातलेले असते, पण इकडं हळद वगैरे घालत नाहीत. पण त्याच्यामुळं ना हा स्टॉक आपल्याला असा वेगळा वाटतो, पण प्रॉपर स्टॉक आहे. पिल्यानंतर कळतं. आता पीस वगैरे जे आहेत ना ते पूर्ण व्हाईट दिसतात, पण असं नाही. पण त्याचं जे पाणी आहे ना ते पिल्यानंतर कळतं आपल्याला की बाबा खरंच प्रॉपर आहे, हरकत नाही. तर अशा पद्धतीनं इथं नॉनव्हेजचा आस्वाद आहे मस्त पद्धतीनं. तांबडा उत्कृष्ट आहे, पांढरा पण चांगला आहे, भाकरी आहे ज्वारीची, कांदा, तर मस्त चिकन फ्राय. आणि इकडं आपला सक्षम आहे, किशोरी आहे, ओजस्वी आहे. ओजस्वीनं तर डायरेक्ट भातच घेतली. हे भात कसा आहे? छान आहे का? चांगला आहे ना? भात काय आम्ही अजून खाल्ला नाही, पण तो भात खाल्ल्यानंतर सांगतो तुम्हाला कसा भात आहे. जेवण जेवालो आहे. जेवणाची क्वालिटी का नाही लय भारी आहे. तांबडा रस्सा अप्रतिम, पांढरा रस्सा अप्रतिम, अळणी सूप अप्रतिम, भाकरी 1 नंबर, चिकन फ्राय 1 नंबर, विषय नाही. इथं मटण पण मिळते, पण आम्हाला चिकन पाहिलं होतं म्हणजे चिकन घेतलं आहे मस्त. आणि येथेच असं दणका द्यालो आहे आम्ही. असं रात्रीच्या वेळेला का नाही रिसॉर्टला असं मस्त चिकन मिळालं ना तर कसं आनंद ही आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. मस्त आहे, क्वालिटी आहे. तुम्ही पण आला असा तुम्हाला पण असंच मिळणार. मटण पाहिलं असलं फक्त फोन करून आधी सांगायचं, एवढाच विषय. शेवटला असं झालं की नाही, असं मस्तपैकी राईस घ्यायचा, असं त्यांचा तांबडा रस्सा असतो की नाही तो टाकायचा याच्यावर. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आणि येथेचे दणका द्यायचा. आता खातो आणि सांगतो तुम्हाला.
असं मस्तपैकी नाही आम्ही सगळं संपवलं आहे. भात बीत हे हाडं सेपरेट केल्यात. कांदा जर राहिला आहे काही विषय नाही, पण जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे. अप्रतिम म्हणजे अप्रतिम आहे, विषय नॉट. खरंच क्वालिटी आहे. काय आलं काय, कुठं जायचं? चल. कोण आले इथं खाली? कोण आले इथं कोण आले की? ह्याच्या गाडीच्या खाली कोण आहे? कशी करत्या? सक्षम पोटात माझ्या कळ येऊन कसं करत्या म्हणे मग? म्याव. हा ते पोटात पोटात माझ्या कळ येऊन कसं म्हणते ते? कसं नीट पोटात माझ्या कळ येऊन. हा. चला चला चला. हा जायचं चला. हो इथे येते. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळची वेळ झाली, आता उठलो आहे मी. आता मस्तपैकी ब्रेकफास्ट करणार आहे. मस्त पोहे सांगितल्यात, पोहे आमलेट वगैरे आहे सांगितले. आता जाऊन थोड्या वेळानं मस्त नाश्ता करणार क्वालिटीमध्ये, कारण रात्री छान झोप लागली मस्त यथेच्छ. बघा आमच्या बायकोनं काय आणले, चाफ्याचं फूल. वाढदिवस तिचा आहे आणि मला चाफ्याचं फूल द्यायला. आपण देऊया तिला. हे जरा हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि अशा पद्धतीनं आम्ही इथं चांगला अनुभव घेतला. तुम्ही या आणि असा अनुभव घ्या मस्त नॅचरल वातावरणात राहण्याचा. मस्त असं ब्रेड आमलेट आणि पोहे आल्यात लिंबू शेवबिव मारून. असा आस्वाद घेऊया त्याचा आपण आता. हे बघा आम्ही स्विमिंग पूलमध्ये असा आस्वाद घेतोय. मी आहे, ओजस्वी आहे, इकडे बघा सक्षम आहे. सक्षम पण तिथंच बसला आहे. सकाळ सकाळी असं थंड पाणी आहे पूर्ण आणि छोटासाच आहे पूल, पण मजा येते. मजा येते का? सांग तर. मजा येते. हा मजा येते. आणि आता आमचा असा केक आलाय मस्त. रिसॉर्टवाल्याने आम्हाला केक असा दिला होता. आता तो किशोरीचा वाढदिवस आहे, तर आता केक कापून सेलिब्रेशन करणार. हे बघा ओजस्वी तिकडे यायल्यात आता. सक्षम आला बघा आमचा कसा. ये इकडं. बड्डे गर्ल मम्माचा बड्डे. आणि आता आम्ही केक कापून सेलिब्रेशन करणार आहे. हॅपी बर्थडे डिअर किशोरी, हॅपी बर्थडे टू यू. हा तुलाच पहिला आणि मला. आणि इथं आम्ही मस्तपैकी असा केक कापलेला आहे छानपैकी. आता आपण केक तिला चारूया. हॅपी बर्थडे. सक्षम तू काय खायलायस? आणि अशा पद्धतीनं आमचा इथला रिसॉर्टचा मुक्काम संपला आहे. मस्त आणि उत्तम नियोजन त्यांनी केलं होतं छानपैकी. तुम्ही पण इथं आला गगनबावड्याला कधी, इथं स्टोनॉर रिसॉर्टला नक्की भेट द्या आणि इथला निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या. त्याचे काही कॅप्शन्समध्ये मी डिटेल्स देतोच. तिथले नंबर आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही तो फोन करून इथं बुकिंग करू शकताय आणि इथं येऊ शकताय. धन्यवाद.